सोलापूरकरांनो, आनंद, उत्साह आणि धमाल घेऊन आली आहे मनोरंजन नगरी. लहान मुलांसाठी खास ऑफर. अवघ्या 100 रुपयात तब्बल 5 सुपरहिट गेम्स, वॉटर बोट, मिकी माउस, ट्रेन, जम्पिंग जपांग आणि ड्रॅगन राईड. याशिवाय कमी दरात मोठ्या मुलांसाठी थरारक ब्रेक डान्स राईड. दररोज संध्याकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू. मग वाट कसली पाहताय? आजच या आणि धमाल मनोरंजनाचा मनसोक्त आनंद घ्या. मनोरंजन नगरी, होम मैदान, पासपोर्ट कार्यालयासमोर, सोलापूर. संपर्क 9096521330. दिल्लीतील जंतर मंतर येथे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी सोलापुरातील अहिल्याबाई प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस प्राथमिक शाळा आणि इस्माईल उर्दू विद्यालय कुमठानाका यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी एक दिवसीय उपवासाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात 3ही शैक्षणिक संस्थातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी होत आंदोलनाला नैतिक समर्थन व्यक्त केले. वर्षभरात नीट परीक्षेच्या कथित पेपरफुटी प्रकरणामुळे विद्यार्थ्यांवर झालेल्या मानसिक परिणामांची दखल घेऊन अशा घटनांमध्ये मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा, शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता यावी, तसेच भावी पिढी सुसंस्कृत, न्यायप्रिय आणि मूल्याधिष्ठित घडावी या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. या कार्यक्रमाला डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक विजयकुमार मुनोळी, इस्माईल उर्दू विद्यालयाच्या मुख्याध्यापिका महजेबीन शेख तसेच अहिल्याबाई प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य इस्माईल शेख उपस्थित होते. या प्रसंगी सर्व विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपवास पाळून आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. गेल्या 19 दिवसापासून दिल्ली येथील जंतर मंतर येथे आपल्या देशातील एक थोर वैज्ञानिक आणि एक शिक्षक गेल्या 19 दिवसापासून अन्नत्याग करून उपोषण करत आहेत. त्यांची एकच मागणी आहे, गेल्या वर्षभरामध्ये ज्या नीटच्या परीक्षा झालेल्या आहेत, पेपरफुटी झालेली आहे, त्या पेपरफुटीमुळे कित्येक मुलांचा जीव गेलेला आहे. मुलांनी नैराश्यातून आत्महत्या केलेल्या आहेत. त्या आत्महत्या झालेल्या मुलांचा अपमान करू नका, एक नैतिकता म्हणून देशाचे शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागत आहेत. त्यासाठी ते गेले 19 दिवस जंतर मंतर येथे उपोषणासाठी बसलेले आहेत. आज त्यांची परिस्थिती खूप खालावलेली आहे. त्यांचं एक वाक्य आहे की आज आपण बोललो नाही तर पुढची पिढी सर्व बिघडून जाईल. जर असे पेपरफुटीतून डॉक्टर निर्माण होत असतील, इंजिनियर निर्माण होत असतील, तर देशाचं भविष्य हे अंधकारमय दिसत आहे असं ते म्हणत होते. म्हणून एक नैतिकता म्हणून त्या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्या अगर नको द्या, पण त्यांच्याशी थोडंसं येऊन बोललं आणि यावर मार्ग काढला पाहिजे. यासाठी आम्ही अहिल्याबाई प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय येथील सर्व शिक्षक त्यांच्या कार्यासाठी एक समर्थन म्हणून आजचा दिवस आम्ही सर्वजण एक दिवसाचा उपवास करून सोनम सरांना समर्थन देत आहोत आणि त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत. या देशाच्या भवितव्यासाठी, या देशातील मुलांच्या भविष्यासाठी ते झगडत आहेत. त्यांना सर्वांनी सपोर्ट केला पाहिजे आणि त्यांच्या पाठीमागे उभारलं पाहिजे. हीच माझी कळकळीची विनंती. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.